The third term involved in phase rule is degree of freedom or variance. Degree of freedom or variance. First, we have to see what is meant by degree of freedom. So, this degree of freedom is defined as, it is the minimum number of, काय आहे? minimum number of variable factors. कोणते variable factors? Like pressure, temperature and concentration or composition. Minimum number of variable factors like temperature, pressure, concentration or composition which must be fixed or stated. काय केले पाहिजे? असे काही कमीत कमी फॅक्टर कोणते? टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन किंवा कंपोजिशन यापैकी कमीत कमी फॅक्टर्स फिक्स केल्यानंतर किंवा सांगितल्यानंतर in order to define the system of equilibrium completely. म्हणजे इक्विलिब्रियम सिस्टम कम्प्लिटली डिफाइन करण्यासाठी प्रेशर, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन यापैकी कमीत कमी किती व्हेरिएबल्स सांगावे लागणार आहेत, किती व्हेरिएबल्स फिक्स करावे लागणार आहेत, तर ते आपल्याला सिस्टम डिफाइन करता येईल. त्या फॅक्टर्सचा नंबर म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम और वेरियन्स. ठीक आहे, एक उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल, फॉर द गिवन मास ऑफ द गॅस, म्हणजे एखादा 1 मोल ऑफ गॅस आहे किंवा गिवन मास ऑफ गॅस आहे, तर ते एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? त्या गॅसचं प्रेशर माहिती पाहिजे, त्या गॅसचं व्हॉल्यूम माहिती पाहिजे, त्या गॅसचं टेम्परेचर माहिती पाहिजे. सो ऑल दिस फॅक्टर रिलेटेड बाय दिस इक्वेशन PV is equal to RT. मग फॉर द गिवन मास ऑफ गॅस ही सिस्टम, या सिस्टमला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत हे आपल्याला पाहिजे असेल तर त्याचे व्हेरिएबल फॅक्टर्स कोणते आहेत ते बघितलं पाहिजे. कोणते व्हेरिएबल फॅक्टर्स मिळाले आपल्याला? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, त्याचा काही संबंध नाही. तर राहिलेले चेंज होणारे फॅक्टर कोणते आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. नाउ आउट ऑफ दिस, इफ वी fix the pressure and temperature, out of these three variable factors, if we fix two factors, that is pressure and temperature, then the volume will have only one definite value. Volume ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? फिक्स मिळेल काहीतरी या इक्वेशन नुसार. बाय using this equation one can get value of V, rearranging this. So by fixing temperature and pressure, we get a definite value of volume. Therefore, for this system, we have to fix pressure and temperature to define the system completely. Hence, according to this definition, this system has 2 degree of freedom. या सिस्टमला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. का? तर प्रेशर आणि टेम्परेचर फिक्स केलं तर तिसरा पॅरामीटर आपोआप फिक्स होतंय आणि सिस्टम काय आहे ते आपल्याला कम्प्लिटली डिफाइन करता येते. देन सेकंड एक्झाम्पल, कन्सिडर द सोल्युबिलिटी ऑफ साल्ट. आता साल्टची सोल्युबिलिटी अशी आपण सिस्टम कन्सिडर केली. फॉर एक्झाम्पल, NaCl डिझॉल्व्ड इन वॉटर, मीठ जे आहे ते पाण्यामध्ये विरघळले असं आपण कन्सिडर केलं. तर यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम कशी काढणार? तर for saturated solution of NaCl, its solubility depends on the temperature. Hence, only temperature is essential to specify. Only temperature is needed to fix. Hence, this system has 1 degree of freedom. कोणती? solubility of salt आपण जर कन्सिडर केलं तर यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 1 आहे. टेम्परेचर, we know that, आपल्याला पण माहिती आहे, टेम्परेचर वाढलं सोल्युबिलिटी वाढते, टेम्परेचर कमी केलं सोल्युबिलिटी कमी होते. सो सोल्युबिलिटी ऑफ साल्ट ही जी सिस्टम आहे या सिस्टमला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 1 आहे. देन थर्ड एक्झाम्पल, फॉर द वॉटर सिस्टम. आता वॉटर सिस्टम मध्ये फेजेस किती आहेत, कंपोनेंट किती आहे आपण मागे पाहिलंच. 3 फेजेस आहेत, आईस, वॉटर अँड वॉटर वेपर. आईस, वॉटर अँड वॉटर वेपर. For this system, there is no further statement is required because at only one point all these 3 phases are in equilibrium. म्हणजे या तिन्ही फेजेस आईस, वॉटर आणि वॉटर वेपर ह्या फक्त एकाच विशिष्ट पॉइंटला काय असणार आहेत? इक्विलिब्रियम मध्ये असणार आहेत. Therefore,
धिस सिस्टम हॅज नो डिग्री ऑफ फ्रीडम. का तर तिथं एक विशिष्ट पॉइंट आहे, त्या पॉइंटचं टेम्परेचर कंडिशनलाच काय असणार आहे, या तिन्ही फेजेस इक्विलिब्रियम असणार आहेत आणि त्यामुळं इट हॅज नो डिग्री ऑफ फ्रीडम. कुणाला? आईस, वॉटर आणि वॉटर वेपर. ओके, डिपेंडिंग अपॉन दिस नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम दी सिस्टम्स आर क्लासिफाईड ॲज नॉन व्हेरियंट ऑर समटाइम्स कॉल्ड इनव्हेरियंट. त्यालाच काय म्हटलं आहे? नॉन व्हेरियंट किंवा इनव्हेरियंट, युनिव्हेरियंट, बायव्हेरियंट अँड ट्रायव्हेरियंट. समजा नॉन व्हेरियंट म्हणजे काय असणार आहेत? जर डिग्री ऑफ फ्रीडम 0 असतील तर इट इज नॉन व्हेरियंट किंवा इनव्हेरियंट. जर डिग्री ऑफ फ्रीडम 1 असेल तर इट इज युनिव्हेरियंट. डिग्री ऑफ फ्रीडम 2 असतील तर इट इज बायव्हेरियंट. डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतील तर ट्रायव्हेरियंट. Okay, this is about degree of freedom and its examples.